यड्राव इथल्या पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या आरोपी प्रदीप जगताप याचा ऑक्टोबर 2018 साली पत्नी रुपाली हिच्याशी चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. या वादातून प्रदीपनं यंत्रमागाच्या लाकडी माऱ्यानं सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रुपाली, मेहुणी सोनाली रावण, मेहुणा रोहित आयरेकर यांच्यावर हल्ला केला होता. प्रदीपच्या हल्ल्यात चौघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी प्रदीपवर शहापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक IS पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक AS हारगुडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. सरकारी वकील VG सरदेसाई यांचा युक्तिवाद आणि आरोपी प्रदीप याची मुलगी सानवी हिनं दिलेली साक्ष, आरोपीच्या कपड्यावर मृतांच्या रक्ताचे लागलेले डाग तसंच घटनेपूर्वी झालेल्या भांडणाबाबत साक्षीदारांनी दिलेले जबाब ग्राह्य धरत जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश GB गुरव यांनी आज आरोपी प्रदीप जगताप याला फाशीची शिक्षा सुनावली. अत्यंत निर्दयीपणे चौघांचा खून करणाऱ्या प्रदीप जगतापला सुनावलेली ही फाशीची शिक्षा जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा ठरली आहे.